मध्ये नका रे. ए मोबाईल जरा मोबाईल घेऊन जाणार बाहेर काढा नाही झाले. यांना जाऊ द्या यांना जाऊ द्या यांना आता आहे बरं सगळ्याचं अरे यार आता झालं घरून जाऊन आलो. काय बांधले कडवा येणार आहे याला नाव येत नाही दोन नाही बसत त्याला एक पाटलाच आहे दोनच मोबाईल बसते कोणाचं ते बी दादाच आहे. आता बसवायचं कसं ऑफिस येईल पाटलाच रायपोर्ट देतो ना तुमच्याकडे हे लावून टाका जरा मी जातो बाहेर का म्हणून जातो ओके ना. यस याला मध्ये माणूस ओके आवाज करा. येस आवाज येतो समजा पाटलाच ओके ओके काय अडचण नाही. पाटील अरे क्या लोकांना पलकून याल म्हणा. माझ्या साहेब कशी तयारी आता यावेळेस तयारी कशी आपण बोलतो हा काय अडचण चालू पाटील ऑफिशियल ठेवा ना पलीकड थोडं कॅमेरे तिथे घ्या थोडं पलीकडं एकच मिनिट पलीकड टाकला घ्या पलीकड कोण त्यांचे कॅमेरे सोडून हे व्हायचं त्याचं काय नाही मी सांग
हे सेट करावं तुम्हाला दादा येतात दादा आले सेट करू आपण मंदिरात बदल माईक पॉइंटर काढतो तुम्ही काढताय का काढत असा तर मी जात मला देऊन टाका संजू दादा मला दिसलं नाही हो ताई 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 असं आहे मीडिया दादाच असू द्या असू द्या असू द्या काही अडचण नाही ओके सर नाही तुम्हाला पुढे घेणार आहे प्रश्न करायचं पत्रकार बातम्या
परत तारक आवाज घुमतोय म्हणा त्याला बास नाही येते सांगा एक मिनिट सरपंच सरपंच आवाज घुमतोय आवाज एक मिनिट ह्याला लावतो मी हातात धरा नुसता ह्याला लावतो दुसऱ्याला मला उभी फ्रेम करायची एक मिनिट आयडिया लगेच त्याला आयडिया घेतो आयडिया थोडी केलं फिक्स केलं दादा साहेब ओके ओके समजा सगळ्या बांधवांना जय शिवराय. छत्रपती शिवराय संघटन गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज महाराष्ट्रासह देशवासियांना गणपती बाप्पाच्या आणि गणेशोत्सवाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या न्यायासाठी मुंबईला सगळ्याला शांततेत जायचं. आपण इथून लगेच आता पेस संपली. आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे. थांबायचं नाही. शेवटी आपल्या
त्यासाठी आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा आहे. त्यामुळं आपण आझाद मैदानावरती आमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करून आमरण उपोषण हे 29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर सुरू होणार. आपण सगळ्यांनी समाजाची मान खाली होईल असं एकाने वागायचं नाही. आपल्याला उचकवण्याचा प्रयत्न केला जाईल, आपल्याला खुनशी वागणूक दिली जाईल. शांत डोक्याने राहायचं. आता आरपारची शेवटची लढाई खेळायची. त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो. जो कोण संयमानं राहील, ज्याच्यामध्ये डाव टाकायचा दम आहे, ज्याच्यात संयम पण आहे, ज्याच्यात आक्रमकता पण आहे, ज्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहे, तो माणूस 100% यशस्वी होतो. म्हणून सगळ्या डावांचा उपयोग करा, काही गडबड करू नका. जितके दिवस लागतील तितके, पण संयम ढळून घ्यायचा नाही. अशी लढाई मराठ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा. दिसत नसलं, आवाज येत नसला तर शांत चित्ताने ऐका. अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसेल. इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा. देवदेवतांच्या नावाखाली आपल्याला विनाकारण आपली अडवणूक केली जाते, विनाकारण आपल्याला त्रास दिला जातो. आम्ही हिंदू असून आमच्या सणावारात आम्हाला लोक रोखलं जातं. गणेश उत्सव सण आमचा पिढ्याना पार आम्ही गणपती बाप्पाची, महादेवाची, सगळ्या देवांच्या पूजा करतो. आणि आज ज्यांना हिंदुत्वाचं खरंच काही देणं घेणंच नाही, धर्माचं देणं घेणं नाही, फक्त राजकारणासाठी हिंदू लागतो, ते लोक खोटे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना, लोकांना अडवलं जातं. आमचा गणेश उत्सव आम्ही पिढ्याना पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची अडवणूक का, या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांना इथं बसवलं का, हाही आमचा आता प्रश्न आहे. राज्यात अशांतता सणावाराच्या दिवशी सरकारलाच पसरायची. सरकारला सणावाराच्या दिवशी आमचे हिंदूंचे सण आणि आमच्या सणावाराच्या दिवशी मोदी साहेब आणि शहा साहेब तुमच्या सरकारमधले मुख्यमंत्री जाणून बुजून आम्ही शांततेत येत असतानाही हिंदूला त्रास का दिला जातो, याच्यासाठी तुम्ही बसवलं का? तुमच्याकडून हिंदू सणाच्या दिवशी हिंदूलाच अडवलं. मग हिंदू विरोधी नेमके कोण? आम्ही काय तिथं दंगली करायला येलो का? आम्ही काय धिंगाणा करायला येलो का? मग आम्हाला हिंदूला अडवण्याचा हट्ट का? तुम्हीच सरकार म्हणून हिंदू विरोधी काम कशामुळे करता, याचा सुद्धा उत्तर आता आम्हाला लागणार. आम्ही शांतते येतोय, आमचा गणेश उत्सव आहे, आमचा देव आहे, आम्हाला कळतं. आमच्या सणावारात, धर्माच्या सणावारात अडचणी नाही आल्या पाहिजे, अडथळे नाही झाले पाहिजे, आम्हाला कळतं. आमच्या सणावाराला, गणेश उत्सवाला गालबोट लागल असं आम्ही जिंदगीत बी पाऊल उचलू शकत नाही. कधी मेलो तरी पण आम्ही पाऊल उचलू शकत नाही. मग इतकं शांततेत येणारे लोक
मराठ्यांचे आंदोलन करते तरी जाणून बुजून अडवलं जातं. याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला? आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला, विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे. कारण त्यांना सांगून 4 महिने झाले. त्यांना फोन करून सांगितलं, त्याला आता 2 महिने झाले. मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढे घालायचं, त्यांच्या आडोंगी गोरगरीब मराठ्यावर अन्याय करायचा, हे कदापि आम्ही सहन करणार नाही. आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं, आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही. मान्य न्यायालयाने कुठेही तसा नकार दिलेला नाही. त्यांनी एक नवीन कायदा काढलाय काहीतरी हे 2-4 दिवसात. अचानक त्याची तारीख मला वाटतं 26 का 27 ऑगस्ट काहीतरी, 27 ऑगस्ट त्या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्याअंतर्गत जागा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला, कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली रीतसर. त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला, शांततेच्या आमरण उपोषणाला कायद्याचे सगळे नियम पाळून आपण करणार आहेत. त्याच्यामुळे त्याला पुढेच अडवता येत नाही. मग त्यांनी अचानक एक कायदा आणला, 2025चा काहीतरी कायदा आहे आणि त्या कायद्याची परवानगी घेतली नाही म्हणले. आता तुम्ही आम्हाला नोटीस दिली नाही, आमच्या वकिलाला माहित नाही, तुमचा नवीन कायदा आलेला आम्हाला माहित नाही. मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस. आम्हाला निघायच्या टायमात सांगते की अमुक अमुक याचिका दाखल केली, याचिका बी कालच केली, निकाल कालच आला. आम्हाला पण सांगायचं, आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो, आमची बाजू आम्ही मांडली असती. लगेच देवेंद्र फडणवीसचा महाधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला. असे कसले काय देऊ कोण त्यांचा सरकारी वकील, असं कसं काय होऊ शकतं? इतके दहशतवादासारखे डाव टाकायला नाही पाहिजे सरकारने, कारण ही खरंच लोकशाही नाही राहिली. आता हे लय लांब चाललं आता. आणि इंग्रजांनी रोखलं राव, इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही, देवेंद्र फडणवीसच्या काळात रोखले जाते. काय अवघड आहे. आणि पुन्हा म्हणता आम्हाला बोलता तुम्ही चुका करता. तसं आपल्याला ती रात्री कायदा माहीत झाल्यानंतर, कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं 3 वाजता का काय काल, आणि आम्हाला केव्हा निघायचं आज रात्री काय करायचं. म्हणजे ती डाव साधला बरोबर. देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला. अचानक याचिका लोक त्याचे समोरून म्हणणं मांडणारे त्याचे आणि लगेच निकाल लागून घेतला. न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती, आणि न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार, कारण तेवढीच आधार आम्हाला जागा आहे. न्याय देवता 100% आम्हाला न्याय देणार आहे. आमचे पण वकील न्याय मंदिरासमोर, न्यायदेवच्या समोर उभा राहणार. गेल्या वेळेस सुद्धा असंच झालं, न्यायदेवच्याने आम्हाला न्याय दिला होता, हे सत्य. त्याच्यामुळे यांनी अचानक एक गोळ केला, ही मराठ्याला माहितच नाही काय झालं. आपण एक परवानगी ठेवली नव्हती, म्हणजे आपण रितसर अर्ज द्यायची. पण त्यांनी जे नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं, ते तो ऑफिस सुद्धा सापडा नव्हता. त्या नवीन कायद्याचं जे काय असेल ना, ते डिपार्टमेंटच पुढे मिळू लागा ना. जवळपास रात्री 12-1 वाजला होते सापडायला. एवढा मोठा कायदा बनेला, त्याचं काहीतरी सांगायचं, याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे, नुसते त्याला अर्ज सादर करा. त्याला कोणाला? तुकारामला करतो का, एकनाथला करतो का, करतो कोणाला? त्याला काहीच नाही, ते खोटं नाही. मग ते रात्री 1-2 वाजता सापडलं. ही सत्य परिस्थिती. कारण माननीय न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथं अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही. बघा लक्षात ठेवा मराठी, परवानगी द्यायची का नाही सरकार ठरवणार. म्हणजे देवेंद्र फडणवीस पुन्हा तिथं थांबलं. आता कळलं मला देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही.
हिंदू विरोधी आहे का नाही? आता लक्षात येईल, परवानगी नाकारली, आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण द्यायचं जीवावर आलं की देवाच्या आड गेला पाहिजे. आहे का नाही? आता दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे क्लिअर आहे. कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही, न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगीबद्दल. मग आता त्या 2025 नवीन कायदा कालच आलाय, हिंगोलच व्हायचं काम हे परत मग आयला म्हणलं कोणामध्ये घोडे लावले. त्यात आमची खेड्याची गरीबाची भाषा आहे. आता काय करणार त्याला? बरं कायदा कसा बनवला माहितीये का? आपली सगळ्या सोयीची अधिसूचना काढली, आपली सगळ्या सोयीची अधिसूचना काढली, त्यावेळेस हरकती मागितल्या, हरकती मागितल्या. तू कायदा बनवलेला हरकती भेटले मागितल्या का नाही? तर डायरेक्ट ऍक्टिव्ह केला आमच्यासाठी. ही विचार करण्याची गोष्ट आहे. जर 2 दिवसात केला म्हणलं तर हरकतही नाही. इतक्या अचानक मग काय तुमच्या पदाधिकाऱ्याची हरकत घेतल्या करायची बघा, ही लई शोकांची काय राज्याची. पण गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद दे, छत्रपती शिवरायांचा आपल्याला आशीर्वाद दे, 33 कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद दे, सगळ्या संत महंतांचा आशीर्वाद दे, आपल्याला वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद आहे. सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत. धनगर बांधवाचे मरणाचे पोट्टे आले तिकडच्या कडीला आपल्यासाठी पाठबळ द्यायला, आपल्या सोबत यायला. गरीब मुस्लिम बांधव आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक, गरीब भविष्य आपल्या सोबत आहेत, सगळेजण सोबत आहेत. फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो, ते मात्र कोणी करू नका. हे बघा, परवानगी येत असती जात असती, आपण हटत नाही. तुम्ही काल एका मुलानं आपल्या आत्महत्या केली, हे करू नका. देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, किती पोरं मारायचे आणखी. नुसती परवानगी दिली नाही, तुम्ही मराठ्यांना अडवलंय, गॅजेट असून देत नाहीत. मराठा आणि कुणबी एक 58 लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही, जी.आर. काढीत नाहीत. म्हणून काल एका पोरानं, आमच्या बांधवानं त्या भयानं लातूर मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला. तुम्ही संयम मराठ्याचा ढळू घेऊ नका. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला आणखी वेळ गेलेली नाही आणि तुम्हाला मारायचं. मी मुंबईला आलो, मला मारून टाका, तिथं गोळ्या घालून मी गोळ्या घालायला तयार, घ्यायला तयार, मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही फडणवीस साहेब. आता कारण हे बलिदान तुमच्यामुळे गेले, त्याच्या सगळं पाप तुमच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस साहेब ध्यानात ठेवा. आमच्या शेकडो आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या, तुमच्या आडमुठ्या धोरणामुळे झालेल्या. मराठ्याच्या पोराला माझे हात जोडून विनंती, मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आत्महत्या करू नका. तुम्ही आत्महत्या केली, काय अर्थ त्या आरक्षणाला? त्याच्यामुळं आजपासून मला कुणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला आलं नाही पाहिजे. एकाने सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही. आपण डाव टाकून रस्ता सर करणार आहे, तेवढं लक्षात ठेवा. मुंबईकडे कूच करणार आहे. फक्त बघा तुम्ही कसं कसं चाललंय डाव. आत्महत्या करू नका. शांततेचं आंदोलन कोणीच रोखू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि शांतता कोणी सोडायची नाही. आता जेवढे प्रसंग येणार आहे, आज उद्या परवा, मला वाटतं आपले 7-8 टप्पे ठरलेले, त्याप्रमाणे येत जात राहते. त्यामुळं आज उद्या परवा जे येणार सगळे, त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो, येणाऱ्याला सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, एकाने दगडफेक जाळपोळ फक्त करायची, एवढंच सांभाळा. तुम्ही शांततेत आहे त्या ठिकाणी बसा. लढाई जिंकायची, आता काहीच करू नका. आरपारचे शेवटचे निर्णायक टप्प्यावर आंदोलन. फक्त कोणी जाळपोळ दगडफेक करू नका. आणि शेवटचं सांगणं आहे, मायबाप मराठ्यांनो, सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठी, गरीब, कामगार,
मजूर, नोकरदार सगळ्यांना सांगतो, तुमच्या लेकरा बाळीसाठी लढायला चालू आहे. जर मुंबईत पोरांना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा. हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका. सगळ्या मराठ्यांना हात जोडून तुमच्या लेकरासाठी माझा जीव गेला, बलिदान बी गेलं, तरी मी हटणार नाही. इतका पक्का निर्धार मी आता केलेला. त्यामुळं इथं राहिलेले मराठी, तिकडे आलेले मराठी सगळ्यांनी एक जीवन राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना, नोकरीवर जाताना, व्यवसायावर जाताना सारखं कानं आणि डोळे हे मुंबईकडे आमच्या आंदोलनाकडे ठेवायचे. बेसावध कोणी राहायचं नाही. इतक्या सावध भूमिकेत राहायचं. आता ही लढाई विजयाकडे नेऊस तर शेतात असला तरी मुंबईकडे कानं ठेवा. नोकरीला असला, व्यवसायात असला, मजुरीला असला, वाहन चालवत असला तरी लक्ष मिनिटाला म्हणतो मी, घंट्याला नाही, मिनिटाला मुंबईकडे, आंदोलनाकडे आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष समाजाने, गावाकडे राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं. हे कोणी विसरू नका. पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य, जिल्हा परिषदचे, पंचायत समितीचे सदस्य, सभापती, उपसभापती, माजी सभापती, माजी सरपंच, नगरसेवक, महापौर, नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष, सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, सगळ्या पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, माजी खासदार, माजी आमदार, माजी मंत्री, या सगळ्या बांधवांना विनंती आहे, आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीच्या पाठीमागे उभा राहून जातीचं रक्षण करायची. आता जात सांभाळ, तुम्हाला जात सांभाळायची, जातीची सेवा करायची संधी आली. अशी संधी पुन्हा नाही. या संधी जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं, त्याच्या पाठीशी उभा नाही राहिला, मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही. ह्यो शब्द मी तुम्हाला हात जोडून सांगतो. शेवटी काही झालं, तुम्ही कोणत्याही पक्षात असला, विरोधात असो किंवा सत्तेत असो, तुम्ही आमचेच, आम्ही तुमचेच, हे लक्षात ठेवा. सगळ्या पक्षातल्या, विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना पुन्हा ती शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत, मोठे आहेत, समाजाचे मार्गदर्शक आहेत. समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठी, राजकारणी मराठी आहेत. प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा हात द्या. तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही. मनात काही मतभेद असेल तर ती वेळ नाही. खूप अटीतटीचा सामना आहे. खूप आता अटीतटीचा सामना आहे. त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी, श्रीमंत मराठ्यांनी, राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या, लेकराच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे. पाठीवर हात फिरवणं आता गरजेचं आहे. कारण समाजावर संकट घोंघवतोय जाणून बुजून. आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावंच लागणार आहे. ही तुम्हाला माझी अंतरवालीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला, श्रीमंत मराठ्यांना हात जोडून विनंती, काना डोळा करू नका. तुम्हाला हे समाज या योग्य वेळेला साथ दिल्यामुळे कधीच विसरणार नाही. गरीब मराठ्यांवरती अत्याचार, अन्याय व्हायला लागला, त्यावेळेस जर तुम्ही साथ दिली, ह्यो राज्यातला करोडो मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. म्हणून मतभेद, मनभेद बाजूला ठेवा, पक्ष बाजूला होता. योग्य वेळ आता तुम्हाला करोडो मराठ्याला साथ द्यायची, तीच माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. एवढी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. आणि मराठ्यांनाही सांगतो, कुणीही वाईट वेळाकडे वागायचं नाही. शांततेत गाड्या हाणायच्या, शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं, शांततेत आंदोलन करायचं. आपल्याला कोणी रोखू शकत नाही. आझाद मैदानला आंदोलन, आमरण, उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे. माननीय न्यायालय आपल्यालाही न्याय देईल, आपले वकील न्यायालयात जाणार आहे. त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही. पुढचं पुढे बघू.
पण चालताना गाड्यांची रेस लावायची नाही, एका पुढे पाळवायच्या नाही. मागं राहिला तरी मुंबईत जायचं, पुढे घेतली तरी मुंबईला जायचं. आपल्या लेकराला एखादी इजा होईल असं कोणी वागू नका, कारण आतापर्यंत थोडंही नुकसान आपल्या कुठल्याही लेकराचं झालेलं नाही. हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा आणि तसेच गाड्या आणायचं. शक्यतो मोटरसायकल दमाने आणा, नसता मोटरसायकलवाल्यांनी मुंबईला येऊ नका. पडले पाऊस खूप त्रास होईल. आपल्या पोरांनी मोठ्या गाड्या आणल्या, त्याच्यामुळे पाऊस आला ते गाड्यातून झोपायला लागले, त्यामुळे त्रास होत नाही. तसं मोटरसायकलवाल्यांना त्रास होईल. तुम्ही शक्यतो येऊच नका, तुम्हाला त्रास होईल असं नको. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, एकमेकाची सेवा करा, एकमेकाला साथ द्या. कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चाललोय. आता आपणच आपले पाहुणे, आपणच आपले मित्र, आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी सेवक म्हणून काम करायचं. कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक कुठे गेले. आपण सगळे स्वयंसेवक आहेत. स्वयंसेवक किती पुरणार तुम्ही बघा. आता आणखी उद्या परवापासून 50,000 लाख सुद्धा स्वयंसेवक पुरणार नाही. आणखी 2 दिवसांनी बघा कसं मराठा समाज मुंबईकडे येतोय. त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे, फक्त तुम्ही दमाने चला, गाड्या धडकू देऊ नका एकामेकाला. आणि ड्रायव्हरनं पुढेच बघा. ड्रायव्हर इकडे तिकडे बघतो तर दुसऱ्या गाडीला मागून ठोकलाच. त्याच्यामुळे बेसावध गाड्या आणू नका. जिथं ड्रायव्हरला झोप लागत तिथंच गाडी उभा करायची, तिथंच बाजूला लावून झोपायचं. झोपी गाडी कुणी आणायची नाही. उशीर झाला तर 1 दिवस नीट आणा. मुंबई पुढे चालली नाही, मला पुढे जायचं नाही. सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती, शांततेत सगळ्यांनी आंदोलन करा. आता आपल्याला मुंबईकडे निघायचंय. धन्यवाद. जय श्री. शांत बसा. 1 मिनिट शांत बसा. अरे 1 मिनिट शांत बसा. शांत हा. चांगली गोष्ट आहे की काही अटी शर्तीवर जर आझाद मैदानावरती पोलीस बांधव असं तुमच्याकडून माहिती मिळते की परवानगी देणार आहे. अटी शर्ती मान्य करू स्वागत आहे, कौतुक करतो. जर तुम्ही परवानगी देतायत अटी शर्तीवरती, आम्ही अटी शर्तीचा मराठा समाज म्हणून 100% पालन करणार ही आमचा शब्द आहे. आणि परवानगी ते देत आहेत पहिल्यानंतर तर या 7 कोटी मराठ्यांच्या वतीनं त्यांचं मनापासून कौतुक. मी बघतो ना, मी परवानगी वाचल्यावर पुन्हा निर्णय घेईन. कारण आता मला अशी माहिती मिळाली, आता खरी कपुटी माहित नाही, पण मुख्यमंत्र्यांच्या वतीनं काय विखे साहेब का कोण मध्ये पुढे शिवनेरीला का कुठं तरी त्यांचं शिष्टमंडळ यायला लागले शिवनेरीला का तिथं बहुतेक घेऊन. पोरांना सांगतो चर्चा होत असत्या, चालू असतं. आता चर्चा आणि आश्वासनावर राहायचं नाही. कोणता मंत्री आला आणि आमदार आला तरी आपल्याला चर्चा सन्मान करायची असती, त्यांना कोणी त्रास द्यायचा नाही. थांबा रे बोला, थांबा बोला, हे चालू आहे. तुम्हाला आता काय सांगितलं, शांत उभारायचा. कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याच्या विरोधात तुम्ही आज कोर्टात जाणार आहात का, आणि गेला तर तुमचा काय प्लॅन आहे सविस्तर? नाही, आता ते मी न्यायालयावरती कधी बोलत नाही. आम्ही सन्मान करतो त्यांच्या पूर्ण अटीचं पालन. पाठमागच्या वेळेस आदिवासी केलं होतं. आता ते वकील बांधव आमच्या बाजूने, त्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही. पण न्यायालयामध्ये 100% आमचं वकील बांधवाला आम्ही रात्री सांगितलं, कारण कॉफी मला 8 वाजता दिली रात्री आपल्या आंबेसाहेब साहेबांनी. त्यानंतर मग आता किती पुढे आमची परवानगी दिली तर त्याचं पालन होणार आहे का? 5,000 लोक मला परवानगी वाचल्यावरच मी त्याच्यावर बोलतो नाही. मी ती परवानगी प्रत्यक्ष वाचतो, त्याच्यानंतर तुमच्याशी पहिला बोलून बसता फक्त वर नाही. मी आता मुंबईकडे निघतोय आणि निघा. पाटील ज्या मार्गाला सगळे अंमलबजावणी करणार पुऱ्या मार्गाने. पाटील JRC
पाटील, ज्या मार्गाने तुम्ही जाताय त्या मार्गाची पोलिसांनी तुम्हाला परवानगी दिली का? दिली ना. आणि कशाला परवानगी नसेल तर मग आता तुम्ही नुसतं जेवायचं असलं तरी परवानगी जेवायला कोणी परवानगी असतो, चालायला परवानगी असतो. चालायला परवानगी म्हणलं जेवायला म्हणलं म्हणतो जाऊ दे मराठा आणि कुणबी एक हे 58 लाख रुपयांचा आधार आहे. मराठा आणि कुणबी एका बिहार काढून त्याची अंमलबजावणी करा. हैदराबादचं गॅजेटियर तात्काळ लागू करून लगेच अंमलबजावणी करायची. सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटियरची ते लागू करून तात्काळ अंमलबजावणी करायची. सगळ्या सोयीच्या अधिसूचना काढून आता 1.5 वर्ष झालं. सगळ्या सोयीच्या अधिसूचनेची अंमलबजावणीच करायची. सर सकट सगळ्या केसेस माझा घेऊन गेले होते त्या सगळ्या माझा घ्यायचा. बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्याची आर्थिक मदत दिली आहे ती तातडीनं द्यायची. लगेच ते परवा देतो तेरवा देतो ना भेटचावे ते नाही. अशा 9, 10, 8 ते 9 मागण्या आम्ही त्यांच्याकडे दिल्या. आमचे व्हॅलिडिटी सगळ्या रोखून काढल्या. कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि नोंदी शोधल्या जात नाही. ते तातडीनं सगळं मार्गी काढलं पाहिजे. व्हॅलिडिटी एक सुद्धा ठेवली नाही पाहिजे आणि प्रमाणपत्र सुद्धा नाही. अशा मागण्या सांगितल्या त्याची अंमलबजावणी करावी हे आमचं म्हणणं. काल समितीचे अध्यक्ष विखे पाटील असं म्हणाले, आमची चर्चा करण्याची तयारी आहे, तुमची तयारी आहे का? मी पाहून नाही बोललं चर्चेला ते सांगितलं तुम्हाला. तर तुम्ही तर नाव वगैरे सांगून टाकलं जे आहे ते काय आपण ढोलच्या सांगत जायचं आपलं. कारण आपला गरीबाचा पाठीला काही उगा यांना सांगायचं. त्यांचा रात्री फोन आला. निरोप आलाय म्हणजे 10-11 वाजता आणि त्यांनी सांगितलं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं ते शिष्टमंडळ चर्चा येणार आहे. शिवनी रेडी वाटतं. मग काय तिथं चर्चा होत असती. हे माझ्या सांगून ठेवलं चर्चा होत असती. आता चर्चा 20 मिनिट व्हायचा लीक दिलं त्याच्यावर डायरेक्ट अंमलबजावणी. पण कोणी जर सन्मानानं आपण आपल्याकडे कोणी एखादा मंत्री येत असेल तर काही पोरांनी विरोध करायचा नाही, वाट द्यायची, काही बोलायचं नाही, सन्मानानं वाट लावायचं काम करायचं. मला सांगा की कुणाचा निरोप आला विखे पाटील साहेब कुणाचा निरोप आला होता, कुठं बैठक होणार आहे, कुठं चर्चेला बोलणार आहे, कुणाला बोलायचं? बैठक नाही. तुम्ही तिथे भेटताल गाडीवर बसायचं गाडीत बसायचं. तुम्ही खोली खाली बसणार नाही. हा म्हणले तुम्ही कोणाचा पोरायचं तिथे हा म्हणले तुम्ही नाही बसत. त्यांना काय समस्या काय राईट असला पाहिजे समाजासाठी जसं असेल तसं